वेलकम टू न्यूज़ फॉर यू चैनल। सच का सामना विद पंकज शर्मा। आज हमारे मेहमान हैं प्रशांत जी गांधी, जो मुंबा देवी विधानसभा के विभाग अध्यक्ष हैं, और विनोद जी अर्गिले उप विभाग अध्यक्ष हैं। आज मराठी विषय पर, मराठी भाषा विषय पर हम उनसे बात करेंगे। तो आपले स्वागत आहे प्रशांत जी। थोडासा मराठी विषय म्हणजे मराठी भाषेवर जो आता जे आंदोलन वगैरे सगळी चालली आहेत, कुठेतरी तो मेसेज पण चुकीचा पण आहे, कुठे कुठे नीट पण मांडला गेला आहे, पण तो व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचत नाही। ह्याच्यावर जर थोडी तुम्ही भर दिला तर लोकांपर्यंत, आमच्या व्ह्युअर्सपर्यंत ते स्पष्ट आपली भूमिका पोहोचेल। सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही सुरुवात करतानाच प्रामुख्याने मराठीमध्ये सुरुवात केली। आभार आपले, आणि आपला अधिकार पण, अधिकार नव्हे तर आमचा धर्म कर्तव्य आहे ते। तर आमचा मूळ सांगण्याचा उद्देशच तो आहे की या महाराष्ट्रात राजसाहेबांनी सांगितलं असा विषय नाही आहे की इकडे त्रिभाषा सूत्राचा वापर हा केला गेला पाहिजे। मराठीचा राज्यभाषेचा वापर हा प्रत्येकाला आलाच पाहिजे। हा हट्ट ठेवणं हा काही चुकीचा नाही आहे। जर राजसाहेब म्हणत असतील की मराठी भाषेला पण प्राधान्य दिलं पाहिजे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की मराठी बोलताना पण ॲग्रेसिव्ह लोक असतात, काही लोक की जे हिंदी नाही बोलूंगा मैं मराठी, हा किमान अपमान तरी करू नका। तुम्हाला नसेल येत तर तुम्ही तो शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हाच माध्यम आपण नेहमी प्रत्येकाला सांगत असतो, आणि पक्षाच्या माध्यमातून आपण हीच भूमिका मांडत असतो। आपली भूमिका एकदम सुंदर आहे, आणि त्याला मला वाटतं की कोणी नकारत नाही। आणि जे राजसाहेबांनी म्हटलं आहे त्या भूमिकेला जेवढा पण महाराष्ट्राचा पॉप्युलेशन आहे तो सर्व समर्थन करतात। आणि सुंदर वाक्य आहे ते, सिंपल आहे, महाराष्ट्रात आता तुम्हाला मराठी आली पाहिजे, आणि त्या मराठीचा अभिमान सर्वांना आहे जे महाराष्ट्रीयन आहेत। मुळातून विषय काय होतो आहे की ते मराठी मांडताना जेव्हा जेव्हा आपल्याला करावे लागतात, जेव्हा आपले कार्यकर्ते वगैरे जातात, तर त्यांना गुंडा म्हणून कुठेतरी संबोधित होतं आहे। हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? बघा, आपण गुढीपाडव्याची सभा सर्वांनीच बघितली असेल। त्या सभेमध्ये पण राजसाहेबांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना की या बँकांमध्ये किंवा ज्या काही व्यवस्थापन आहेत, आस्थापना आहेत, ह्या ठिकाणी मराठी भाषेचा संवाद लोकांशी झाला पाहिजे। लोकांना मराठी भाषा अजून पण शिकता आली पाहिजे। म्हणजे जे अनेक इकडनं राज्यातनं लोक येत असतात त्यांनासुद्धा मराठी यावी, हा एक आग्रह आहे। पण लोकांना इकडच्या ज्या सांगण्याचा उद्देश काय आहे की जेव्हा आर्थिक व्यवहार करत असतो किंवा काही विषय तो तंतोतंत त्याला कळला पाहिजे। इकडे 100% राहणारे मराठी लोक आहेत, आणि त्यांना तो व्यवहार करताना तो पूर्णपणे कळला पाहिजे। म्हणून आम्ही बँकांना पण पत्र दिलेलं की जो काय व्यवहार आहे, तुमचे जे काय मेसेजेस आहेत, बँकेच्या सूचना फलक आहेत, ते मराठीमध्ये असाव्या। परफेक्ट आहे, पण ते मराठीमध्ये असताना पण कुठेतरी असे रिएक्शन्स आपल्याला आले का, म्हणजे ज्याला मराठी येतच नाही आणि त्यांना मारहाण झाली, असे पण काय दृश्य आलेत का बाहेर? आहेत ना, हा माजुरडा पण आहे। म्हणजे ज्यांना मराठी येत नाही त्यांचं दृश्य आलं का, माझं असं म्हणणं आहे। ज्याला मराठी येतच नसेल पण तो जर उलटा रिएक्ट झाला तर तो विषय नाही, ज्याला ॲक्च्युली मराठी येत नाही अशी काही दृश्य असं दाखवण्याचा प्रयत्न क्लिप चालतात आहे। मग ते अर्धवट असतील की पूर्ण असतील हे मला माहीत नाही, पण ते दाखवताना असं दाखवतात की नाही बाबा मराठीच येत नाही, त्या कुठून बोलणार, असे विषय ट्रेंड चालतात। त्याच्यावर काय बोलाल तुम्ही? बघा, नक्कीच सर्वात मूळ उद्देश जर तुम्ही बघितलात, या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जो म्हणजे एकूण प्रेशर जे आलेलं आहे कामगाराचं, म्हणजे इकडे आपल्याच लोकांना, आपल्याच मुलांना नोकऱ्या-धंद्या नाही आहेत। तो परराज्यातनं येणारा जो परप्रांतीय आहे त्याला इकडे कुठेतरी परत नोकऱ्या-धंद्या पाहिजे असतात। त्यामुळे होतं आहे काय की इकडचा स्थानिक रोजगार अजूनपर्यंत त्याच रोजगाराच्या प्रश्नावर भटकतो आहे। मराठी माणसांना कुठेही अजूनपर्यंत नोकऱ्या नाही आहे। थोडा माफ करतो की आपण मराठी भाषेवर बोलतो आहे आपण ना, मराठींचा विषय लोकांचा, तो इथल्या स्थानिकांचा तो विषय वेगळा। मी भाषेच्या विषयावर तुम्हाला विचारतो की कुठेतरी त्या भाषेच्या जोरावर जो वाद चालू आहे ना आता, ते मेसेज कुठेतरी रॉंग जातं। राजसाहेब स्पष्ट बोलले की बाबा मराठी आली पाहिजे, बरोबर की नाही, त्यात दुमत नाही कुठे पण। तर त्याचा मेसेज कसा जातं आहे समाजामध्ये की तू मराठी में ही बोल, तू मराठीतच बोल। जे म्हणजे कोण फिरायला पण जर आले असतील तर त्यांच्याशी पण जर मारहाण होत असेल तर ते कितपत योग्य आहे? नाही, फिरायला आलेल्यावर मारहाण झालेलं असा कुठचाही व्हिडिओ मी अजूनपर्यंत पाहिलेला नाही आहे। बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील की जे इकडे नोकरी करत आहेत, जे व्यवसाय करत आहेत, किंवा जे काही लोक इकडे राहायला आलेले आहेत, बऱ्याच वर्षापासून राहतात, असे लोक पण आहेत की बऱ्याच वर्षापासून राहतात। आमचे मित्रमंडळी पण आहेत ना, जे इतर राज्यातून आलेले आहेत, पण वर्षानुवर्षे इकडे राहिल्यानंतर इकडच्या संस्कृती, इकडच्या भाषेचा त्यांनी अभ्यास करून ती आत्मसात केलेली आहे।
मग जर परराज्यातल्या एखादा कोणतरी येऊन काहीतरी चुकीच्या उद्देशाने माथे भडकाऊपणा करत असेल तर ते गालबोट लागण्याचं त्यामुळेच तो सर्व मेसेज असा जातो आहे की परप्रांतीयमध्ये तो एक खतखत आहे की मराठीची हे का चुकीचं कुठेतरी जे ट्रेंड चाललं आहे ना, जे चुकीचे व्हिडिओ असे पाठवतात आहे ना, त्याच्या अगेन्स्टमध्ये कुठेतरी आपण कोणी अशी कारवाई किंवा कुठेतरी अशी दखल घेत आहे का आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून की बाबा आमचं नाव कुठेतरी चुकीच्या मार्गाने तुम्ही पसरवत आहे? नाही बघा, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघाल की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे. जो उठतो तो मोबाईल काढतो, व्हिडिओ काढतो आणि अपलोड करत असतो. पण कुठेतरी समाजाला तो चुकीचा मेसेज जाऊ नये यासाठी आम्ही पण वेळोवेळी सतर्क राहून पोलीस स्टेशनमध्ये काही खोट्या काही क्लिप्स टाकल्या असतील, कोणी चुकीचे मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतो, अशा तक्रारी करत असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यावर थोडीशी दखल घेत असता जे तुमच्या समोर येते. नक्कीच आपण सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण आपण निदान मुंबादेवी क्षेत्रामध्ये तरी तुम्ही आपण सजग आहात हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला दिसतंय. थोडासा साहेबांना पण मी प्रश्न विचारतो की आत्ता अविनाशजींनी पण मला वाटतं ते स्टेटमेंट काहीतरी दिले आपल्या ठाण्याला, इतर असे सगळे स्टेटमेंट येतात. त्यांनी पण एक चांगले परप्रांतीयांच्या विषयावर सगळी स्टेटमेंट दिली. परप्रांतीयामध्ये ते आत्ताच कोणते आपले शुक्ला कोण होते ज्यांनी टी व्हीवर इंटरव्ह्यू वगैरे दिले, त्यांची लाईन होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जेवढे पण कार्यकर्ते आहेत त्यांना फक्त परप्रांतीय हिंदूच दिसतो का मुसलमान का नाही दिसत, असं एक त्यांनी एक स्टेटमेंट दिलेली. त्याच्यावर काय म्हणणं आहे आपलं? कसं आहे, परप्रांतीचा मुद्दा जो ना आम्ही कधीच घेत नाही. आणि इकडे पण जे परप्रांती राहतात ना, ते आज आम्ही एवढे फिरतो ना आणि एवढ्यांशी जाऊन भेटी घेतो, ते स्वतः परप्रांती मान्य करतायत की